नमस्कार. आज आहे 8 जून 2025 आणि आजची बॅकयार्डची परिस्थिती अशी आहे. तर आता हे जसं ऊन येतं तसं हे उन्हाळा येतो तसं हे टार्पोलिन लावलेलं आहे, जेणेकरून थोडासा थंडावा बॅकयार्डमध्ये थंडावा असेल. आणि दुसरं मोठा चेंज म्हणजे हे कॅट हाऊस बनवलेलं आहे. कॅट हाऊस जेणेकरून स्ट्रे कॅट्स किंवा इवन एलिसा कॅन कम अँड टेक अ रेस्ट हिअर. कॅट हाऊस बनवलं आहे. आणि त्याच्या आतमध्ये गेलं तर झोपायसाठी जागा आहे, फॅन आहे आणि बाजूला फूड आणि एक्झिट आणि एंट्री दोन्ही आहे. तर असे कॅट हाऊस आहे. बघूया आता किती अडॉप्ट होत आहे. पुढे लॉनची अवस्था बिकट आहे, वाढलेलं आहे, पाणीच देत नाही त्याला, काय करणार तरी सुद्धा. पण इकडे मात्र काय टोमॅटोचा अक्षरशः कहर झालेला आहे. कहर झालेला आहे टोमॅटोचा. इकडे बघा, तिकडे टोमॅटोची झाडं आहेत नुसती, पण फ्रूट्स काय अजून येत नाही आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ह्याच्यात किती आहेत ते कोणास ठाऊक. आणि हळूहळू एक फळ आलेलं बघितलं होतं मी काल, पण आज काय कमी दिसते नाही आहे. हा हे टोमॅटोचं फळ आत्ता हळूहळू यायला लागलं आहे. बाकी टोमॅटोला हळूहळू येतील अशा आहे. हिची जात वेगळी आहे. ह्याला लांबडा टोमॅटो आलेला आहे. तर एक टोमॅटो मी बघितला होता जो लांबडा आहे. हा टोमॅटो, हा टोमॅटो आणि लांबडा टोमॅटो, हा लांबडा दिसला. किती ते माहीत नाही, पण फोकस इट. हा टोमॅटो बघूया आता किती येते ते. बाकी सगळे चेरी टोमॅटो आहेत. आणि या बाजूला छोटे छोटे लावलेले आहेत. फॉर्मची अवस्था आहे तशीच आहे. आणि पॉमेग्रेनेट अजून सुद्धा फळाचं नाव नाही, नुसती फुलं तिकडे तिकडे. फळाचे कुठे काय नाव नाही. फळ आहे काय आता, हे फळ असावं बहुतेक. हे जरा उशिराच येतील, पण बऱ्यापैकी भर आलेला आहे. प्लम्स सुद्धा आता आलेले आहेत. हे प्लम्स फळत आहेत. तर बघूया कितीपर्यंत प्लम्स येतात. आणि ही पीच केळीची अवस्था थोडीशी सुधारली आहे. आणि हे पेरू म्हणजे पेर. हे पेर्स आहेत, बऱ्यापैकी आले आहेत. सगळ्या फांद्यांना पेर आलेले आहेत. त्यामुळे यावर्षी पेर खायला मिळतील अशा आहे. नेक्स्ट वन अगेन हे पीचला पण फळं आहेत. केळ्याचा घड हळूहळू वाढतो आहे. आपण त्याला काही पेलवत नाही स्वतःचं वजन. हे बोरीचं झाड. हा दुसरा पीच, सगळ्यात मोठा पीच आहे. त्याला पण हळूहळू आलेले आहेत. ही कमळाची झाडं. आणि समर अट्रॅक्शन
तुम्हाला मागे पक्ष्यांचा चिवचिवाट येतोय का? त्याचं कारण असं आहे की हा जो पक्षी आहे त्याने आमच्या बागेत घरटं बांधलं आहे आणि त्या घरट्यात पिल्लं पण आली आहे. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तोपर्यंत आपण हे बघूया की कसलं झाड आहे, कसलं तरी झाड आहे, ते कसलं झाड आहे, ते कसलं तरी झाड आहे, एक नवीन झाड आहे. झाडच झाड. पीच अगेन, 4th पीच इन द बॅकयार्ड. ॲव्होकाडो आहे तसंच. पीच आहे. या झाडाला भरपूर पीच आलेले आहेत. and artichoke, apricot यावेळेस चांगला झालेला आहे. मस्त ॲप्रिकॉट आलेले आहेत, भरपूर आहेत. इथं आहेत, तिथं आहेत, नंतर तिकडे बघितलं तर तिकडे पण आहेत. ॲप्रिकॉटचं फळ चांगलं आहे. त्याच्या बाजूलाच कसलं झाड आहे, काय काय झाडांचं मला लक्षात राहत नाही. मी त्याच्यावर असं नेम प्लेट लावून ठेवतो. नेम प्लेट सांगते कुठलं झाड आहे. ते आहे चेरी लिपिन्स. हे चेरीचं झाड आहे. चेरी दिसत आहेत मला तर नाही दिसत. आणि हे आमची दुसरा गार्डन बेड. परत काय टमॅटो टमॅटो टमॅटो. शेंगाची वेल आहे. तिथं नवीन लावलेल्या कुकुंबर आहेत. तिथं बघा ती वाढत आहेत. आणि आंब्याचं झाड. ओके, नाव the biggest surprise. Let's see biggest surprise. Hopefully, can you see? Sorry, just take us photo bus. This is the biggest surprise.